मनोर शहर पुन्हा एकदा चोरीच्या घटनेनं हादरले असून नई बस्ती परिसरातील एका बंगल्यावर मध्यरात्री अज्ञात चोरांनी धाडसी चोरी करत सुमारे 50,000 रुपयांची रोख रक्कम लंपास केली। विशेष म्हणजे चोरट्यांची संपूर्ण हालचाल बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या आधारे मनोर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षतेचे वातावरण निर्माण झाले आहे। पालघर तालुक्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नई बस्ती परिसरात अली अलाना शाळेजवळ राहणारे नुरेन पटेल यांच्या बंगल्यावर रविवारी मध्यरात्री ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे 2च्या सुमारास 3 अज्ञात चोरटे बंगल्याजवळ आले। चोरांनी आपली ओळख लपवण्यासाठी तोंडाला रुमाल बांधले होते। तसेच चोरी करण्यासाठी त्यांनी आधीच नियोजन केल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत आहे। चोरट्यांकडे स्टीलची शिडी होती। त्या शिडीच्या साह्याने त्यांनी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश केला। सुरुवातीला त्यांनी हॉलमध्ये शोधाशोध केली, मात्र तेथे मौल्यवान वस्तू किंवा रोख रक्कम न सापडल्याने त्यांनी खालील मजल्यावरील ऑफिसकडे मोर्चा वळवला। ऑफिसमध्ये ठेवलेली सुमारे 50,000 रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे काही मिनिटात पसार झाले। ही संपूर्ण घटना बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेरा स्पष्टपणे कैद झाली आहे। फुटेजमध्ये तीनही चोरटे शिडीच्या साह्याने घरात प्रवेश करताना तसेच चेहरा झाकून वावरताना दिसत आहेत। या फुटेजच्या आधारे मनोर पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला असून परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जात आहेत। चोरांनी चोरीपूर्वी परिसरातील रेकी केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। घटनेची माहिती सोमवारी सकाळी परिसरातील नागरिकांना मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली। माहिती मिळताच मनोर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी परिसरात रात्रीच्या वेळी वाढती चोरीची प्रकरणे लक्षात घेता पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। तसेच नागरिकांनीही घराबाहेर सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा दिवे आणि सतर्कता ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे। सुरक्षिततेसाठी सतर्कता हा सर्वोत्तम उपाय असून नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसताच तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन मनोर पोलिसांकडून करण्यात आले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।